उदयपुत्र पण नम्र झाला. नम्रतेशिवाय तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. कोणी जाऊ शकत नाही. अहंकार, मीपणा, मी धार्मिक, मी चांगला, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, माझ्याकडे चुका नाही, माझ्याकडे दोष नाही, माझं काहीच चुकलं नाही हो, आम्ही चुकत आहोत. नम्रतेने कबूल करा. नम्रतेने कबूल करा. तुम्ही तुमच्या चुका पहा, एकमेकांच्या चुका, इतरांच्या चुका पाहू नका. हा देवाकडे जाण्याचा रस्ता नाही. देवाकडे जाण्याचा रस्ता हा मुळीच नाही. ज्याच्यामध्ये दोष भावना आहे, जो प्रभूकडे येताना बोलतो, देवा तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, ही भावना घेऊन जातो ना, तो दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनासाठी एक सगळ्यात मोठ्या बदलाचा दिवस आहे. फार मोठं परिवर्तन.